मंडळी नमस्कार, तुम्ही पाहताय सांगोला पॉलिटिक्स. मंडळी, आत्ताच्या घडीची एक ब्रेकिंग न्यूज आहे. सांगोला तालुक्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. मंडळी, सांगोला तालुक्याचे सुपुत्र आणि चोपडी जिल्हा परिषद गटाचे नूतन जिल्हा परिषद सदस्य चेतन सिंग केदार यांच्यावर भारतीय जनता पक्षानं सोलापूर जिल्हा परिषदेत एक महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. नूतन जिल्हा परिषद सदस्य चेतन सिंग केदार सावंत यांना भाजपकडून सोलापूर जिल्हा परिषदेचे पक्षप्रतोद म्हणून नेमण्यात आलं आहे. याचसोबत सोलापूर जिल्हा परिषद सभागृहासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं गटनेता म्हणून श्रीमती रश्मी दिगंबर बागल, उपपक्ष नेता म्हणून प्रदीप वसंत खांडेकर व पक्ष प्रवक्ता म्हणून नेताजी गंगाधर खंडागळे यांची निवड झाली आहे. चेतन सिंग केदार हे भारतीय जनता पक्षाचे सोलापूर जिल्ह्याचे ग्रामीण अध्यक्ष आहेत. त्यांनी सांगोला नगर परिषद, सांगोला पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत दमदार कामगिरी केली आहे. कधी नव्हे ते भारतीय जनता पक्षाला सांगोला तालुक्यात घवघवीत यश प्राप्त करून दिलं आहे. सांगोला नगर परिषदेच्या निवडणुकीतील त्यांनी सांगोला शहरात कमळ उमलवलं आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी चोपडी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी मोठ्या मताने विजय संपादन केला आहे. याचसोबत भारतीय जनता पक्षाचा एक पंचायत समिती सदस्य निवडून आणण्याची किमिया चेतन सिंग केदार यांनी केली आहे. चेतन सिंग केदार सावंत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. चेतन सिंग केदार यांनी सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात भारतीय जनता पक्षाची पक्ष नोंदणी मोठ्या प्रमाणात केली आहे. त्यांनी सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी घेतल्यानंतर सांगोला तालुक्यासह इतर तालुक्यातील भाजपला विजय संपादन करण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहेत. सांगोला तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीत त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून दमदार कामगिरी केली आहे. याशिवाय त्यांनी स्वतः चोपडी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवली होती. चोपडी जिल्हा परिषद गट हा शेकापचा बालेकिल्ला समजला जातो. या शेकापच्या बालेकिल्ल्यात चेतन सिंग केदार यांनी कमळ फुलवण्याची किमया करून दाखवली आहे. स्वच्छ प्रतिमा आणि शांत स्वभावाच्या बळावर त्याने भारतीय जनता पक्षाला एक विश्वासाचा चेहरा म्हणून ओळख निर्माण करून दिली आहे. चेतन सिंग केदार यांचे नाव मागील काही दिवसांपासून जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या शर्यतीत आल्याचेही दिसून येत आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपद हे सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आहे आणि चेतन सिंग केदार हे खुल्या प्रवर्गातून येत असल्यामुळे त्यांना सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर विराजमान व्हायची संधी मिळेल असा अंदाज बांधला जात आहे. याच दरम्यान चेतन सिंग केदार यांना भारतीय जनता पक्षानं सोलापूर जिल्हा परिषदेचे पक्षप्रतोद म्हणून संधी दिली आहे. या निवडीचे पत्र भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी नुकतंच दिलं आहे. चेतन सिंग केदार यांचे नाव सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या शर्यतीत आल्यामुळे सांगोला तालुक्यात उत्साहाचं वातावरण पसरलं आहे. अभ्यासू आणि विश्वासू कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पक्षात चेतन सिंग केदार यांचं नाव आहे. चेतन सिंग केदार हे सातत्यानं पालकमंत्री जयकुमार गोरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असतात. सोलापूर जिल्ह्यात भाजपला एक वेगळा चेहरा मिळवून देण्याचं काम चेतन सिंग केदार यांनी सातत्यानं केलं आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवड ही येत्या 18 तारखेला होणार आहे. 18 मार्च रोजी यासाठी विशेष बैठकीचं आयोजन सोलापूर जिल्हा परिषदेत केलं आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर चेतन सिंग केदार यांची जिल्हा परिषदेत पक्षप्रतोद म्हणून निवड करण्यात आली आहे. चेतन सिंग केदार यांना सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळाल्यास सांगोला तालुक्याला अध्यक्षपदाचा मान मिळू शकतो. दरम्यान सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेली अनेक नावे सध्या मागे पडल्याची दिसत आहेत आणि याच दरम्यान चेतन सिंग केदार यांच्या नावाच्या चर्चेनं पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. चेतन सिंग केदार यांना सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळावं अशी सांगोला तालुक्यातील सर्वसामान्य भाजप कार्यकर्त्यांची भावना आहे. तर मंडळी, सांगोला तालुक्यासाठी ही एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. चेतन सिंग केदार यांची भारतीय जनता पक्षाच्या वतीनं सोलापूर जिल्हा परिषदेच्या सभागृहात पक्षप्रतोद म्हणून निवड करण्यात आली आहे. चेतन सिंग केदार यांच्या या निवडीमुळे सांगोला तालुक्याला नवी जबाबदारी मिळाल्याचे दिसत आहे. आगामी जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चेतन सिंग केदार यांची पक्षप्रतोद म्हणून झालेली ही निवड नव्या राजकीय समीकरणाची नांदी ठरेल अशी चर्चा होताना दिसत आहे. चेतन केदार यांनी अध्यक्षपदाबाबत अद्याप कोणतंही भाष्य केलं नसलं तरीही त्यांच्या नावाची अध्यक्षपदासाठी सातत्यानं चर्चा होताना दिसत आहे. चेतन सिंग केदार यांना सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळाल्यास सांगोला तालुक्याचं नाव पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या राजकारणात पुढे येणार आहे. दरम्यान जिल्हा परिषदेचे पक्षप्रतोद म्हणून निवड झाल्यानंतर चेतन सिंग केदार यांनी आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत. आपण सर्वजण एकत्रितपणे पक्षाच्या विचारांना बळ देत जिल्ह्याच्या विकासासाठी समर्पित भावनेनं कार्य करू, हा माझा ठाम विश्वास आहे, असं म्हणत त्यांनी आपल्यावर दिलेल्या पक्षप्रतोद पदाच्या जबाबदारीबाबत त्यांनी पक्षाचा आभार मानला आहे. तुर्तास इथंच थांबूया. धन्यवाद. आपण सांगोला
पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.